हो, मी आज चर्चगेटहून अंधेरीपर्यंत लोकलनी प्रवास केलेला आहे आणि मला असं वाटतं लोकलनी प्रवास करणं म्हणजे काय फार मोठं आश्चर्य असं मला वाटत नाही. एक सामान्य शिवसैनिक म्हणून लोकलनी आलोय. ट्रॅफिकचं कारण होतं की अजून काय? ट्रॅफिकचाच कंटाळा आहे, कारण काल रात्री मी इकडे एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो होतो. 2 तास लागले होते मला यायला. मी मरोळला आलो होतो इथे जवळच, आणि म्हणून मला असं वाटतं की ती टाळण्यासाठी मी लोकलनी आलो. मी 20-25 मिनिटात आलो लोकलनी. पण सर, हा सामान्य शिवसैनिक असो किंवा सामान्य नागरिक असो, हा त्रास रोज सहन करतोय. यावर तोडगा काढण्यासाठी तुम्ही काही उपाययोजना किंवा काही पाठपुरावा करण्यासाठी आग्रह करणार आहात का सरकार? हे पहा, मला असं वाटतं आज मेळावा आहे शिवसैनिकांचा आणि शिवसेना प्रमुखांचा आज जयंती आहे. बाकीचे हे विषय आपण नंतर चर्चा करू शकतो, परंतु सर्वसामान्य माणसांना या वाहतुकीचा त्रास दररोजचाच आहे. त्यांच्या 5वीलाच पुजलेला या भागातलं असं दिसतं. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये याच्याविषयी तीव्र गतीनं पावलं उचलण्याची आवश्यकता असं मला तरी वाटतं. संभाजीनगरमधून अनेक जे तुमचे शिवसैनिक होते त्यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला, काहींनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. नेमकं कारण काय तुमच्या? हे पहा, नाही असं काही नाही. आम्ही सगळे एकत्र काम करतो. पण काही जणांना सत्तेची हाव आहे, प्रलोभनं आहे, आणि म्हणून जर जात असेल तर आम्ही तरी किती थांबवणार त्यांना. आणि वाटतं ज्याचं मनच लागत नाही त्याला थांबवण्याचा अर्थ तरी काय. आणि म्हणून आता आम्ही हे थांबवलं, आग्रह हे सगळे बंद केलेले आहेत. संघटना ही सातत्यानं वाहत्या खळाळत्या पाण्यासारखी असते. काही लोक संघटनेतून जात असतील तर काही लोक संघटनेत सुद्धा येत असतात. आणि म्हणून मला असं वाटतं मनाविरुद्ध कोणाला थांबवणं हे सुद्धा चुकीचं आहे. रत्नागिरीमध्ये 2 ते 3 माजी आमदार तसंच विद्यमान आमदार देखील उदय सामंत यांनी उदय सामंत यांनी दावोसमध्ये जे चालू आहे याच्यात तुम्हाला फुकट विचारलं का फडणवीसांनी एवढ्याच उत्तर द्यावं. फुकट, कारण जेवढे अग्रीमेंट होत आहेत हे उद्योग मंत्र्यांनाच माहिती नाही. मी दाव्यासहित सांगतो, आधी त्याच्याकडे लक्ष द्यावं. तुमच्या मंत्र्यांना रस्त्यावर पालकमंत्री पदासाठी भीक मागावं लागते भारतीय जनता पार्टीकडे. त्याचं तुम्हाला रस्त्यावर आंदोलन करावं लागतं. मला वाटतं त्याचे उत्तर आधी उदय सामंतांनी द्यावे, मग बाकीच्या घरात डोकावून पाहावं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.